आज जरांगे पाटील अंतरवली सराटीतून ज्यावेळेस बोलत होते आणि बोलता बोलता बैठकीच्या अगदी समारोपाला आल्यानंतर अचानक असं काय झालं, एवढा आतताईपणा त्यांच्यामध्ये का आला, कुठून आला आणि त्याचबरोबर एवढी टोकाची भूमिका त्यांना का घ्यावी लागली आणि देवेंद्र फडणवीसवर त्यांनी एवढी आगपाकड का केली, हा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला नक्कीच पडला असेल। या मागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, काल जो आदर्श रास्ता रोको झाला, ज्या रास्ता रोकोमध्ये कुठेही जाळपोळ झाली नाही, सगळीकडे शांततेने हा रास्ता रोको होत होता, कुठेही कार्यकर्त्यांनी आतताईपणा केला नाही आणि असं असताना देखील जे पोलीस प्रशासनाला वरून आदेश देण्यात आले, त्या आदेशामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले। म्हणजे सर्व तरुण समाज बांधव शांततेमध्ये आंदोलन करीत असताना देखील सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काल गुन्हे दाखल करण्यात आले। याचा प्रचंड राग जरांगे पाटलांना आला आणि त्यामुळे त्यांना ही भूमिका घ्यावी लागली असं म्हणता येईल। दुसरं कारण असं की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्या विरोधामध्ये फार मोठं षडयंत्र रचण्यात येतं, फार मोठा ट्रॅप लावण्यात येतो आहे, कारण निवडणुका जशा जवळ आलेल्या आहेत तसं जरांगे पाटलांच्या अवतीभोवतीची माणसं त्यांना बदनाम करण्यासाठी फोडली जात आहेत आणि त्यांना पैसे देऊन त्यांच्या विरोधातमध्ये त्यांना बोलतं केलं जात आहे। याचा राग देखील जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणावर आलेला दिसतोय आणि परिस्थिती पण तशी आहे, कारण त्यांनी आजच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्यावरती कुठलाही गुन्हा नाही, मी आतापर्यंत कोणालाही फसवलेलं नाही आणि दुसरी गोष्ट, मी कुठल्याही राजकीय पक्षाशी अटॅच नाही, माझा आणि राजकारणाचा कसलाही संबंध नाही। त्यांनी त्यांची राजकीय भूमिका आज स्पष्टपणे मांडली की समाजानं ज्याला मतदान करायचं आहे त्याला करावं, ज्याला ज्या पक्षात जायचं आहे त्यानं तिथं जावं, परंतु मराठा आरक्षणासाठी एकत्र यावं, हीच त्यांची स्पष्ट भूमिका आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे एकमेव ध्येय त्यांचं आहे, याविषयी वाद नाही आणि हे त्यांनी स्पष्ट आज बोलून दाखवलेलं आहे। अनेक लोकांची अपेक्षा होती त्यांनी पक्ष काढावा, त्यांनी लोक निवडणुकीला उभा करावेत किंवा त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी, अशी आज अनेक लोकांची या बैठकीमध्ये अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही, कारण त्यांनी आज स्पष्टपणे त्याविषयी त्यांचं मत त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे। परंतु पुन्हा मुद्दा तोच येतो की जरांगे पाटील अचानक एवढे भावनिक का झाले आणि त्या भावनेच्या भरामध्ये ते लगेच उठून मुंबईच्या दिशेनं का निघाले, तर त्याचं कारण एवढंच आहे की काल झालेला जो मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये विनाकारण समाज बांधवावरती जे झालेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा राग त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी आज जी भूमिका घेतली त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत, म्हणून ते टोकाची भूमिका घेत आज मला मारून टाका, मला गोळ्या घाला आणि मी मेलो तर फडणवीसच्या दारातच मरेल, अशी कठोर भूमिका घेऊन मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत। म्हणजे अचानक हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा समाज बांधव त्यांना सोडायला तयार नाहीत, समाज त्यांना सोडायला तयार नाहीत आणि अशा अचानक वेळी लोकसुद्धा त्यांच्या पाठीमागे निघाले। लोकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि ते ऐकतही नाहीत, कारण ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि समाजही त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून आहे। म्हणून मराठा आरक्षणासाठी समाजाचा हा एकमेव नेता आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। मित्रहो, या ठिकाणी थांबतो। जय जिजाऊ।